तर वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही लोक आलो इथं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता अविनाश फळ आमच्यासोबत आहे. तर फळची खासियत आहे फर्स्ट स्टार्टिंगला गरिबी दाखवतो मी लय गरीब आहे मग त्यानंतर दाखवतो भाई जर तुम्हाला फक्त माझ्या मैत्रीच्या लायकीची आहेत तर मग तो गाडी दाखवतो की माझ्याकडे ही गाडी आहे करतो. तर 3 वर्षाच्या नंतर आम्हाला गाडीमध्ये बसवतोय. आधी टेस्टिंग करायची. पहिला टेस्टिंग करतो. तर आम्ही लोक चालू कृष्णेश्वर मंदिर. आमच्या सोबत आहे विकास तिवारी, आशीष शुक्ला. खोलना उसमें से चश्मा निकाल के दे. ते नव्हतं इथं चष्मा ठेवला जागा भाई. ये प्रसाद चढ़ाने के लिए ये गंगा जल इस पे चढ़ेगा. ये तेल बोलेगा तो 20 रुपये बोलेंगे. 20 आज आम्ही आलो आहोत कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संभाजीनगरमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत. नाशिकचं त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर पुण्यामध्ये आणि त्यानंतर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संभाजीनगरमध्ये. तर मी पहिले 2 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेले आहेत म्हणजे आमचा हा जो ग्रुप आहे त्याने. मग त्यानंतर 3रा ज्योतिर्लिंग कंप्लीट करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि ॲज कम्पेअर्ड टू नाशिक आणि पुण्याचा जो ज्योतिर्लिंग आहे इथं गर्दी काफी कमी होती. 10 ते 15 मिनटामध्ये जो आहे आमचा ज्योतिर्लिंगचं दर्शन कंप्लीट झालं. मग त्यानंतर आम्ही इथं संभाजीनगरमध्ये फिरण्यासाठी मल्टिपल ऑप्शन आहेत. बीबी का मकबरा, भद्रा मारुती मंदिर, देवगिरी फोर्ट आणि बाजूलाच इथे एलोरा केव आहेत. जे एलोरा केव्स कंप्लीट करण्यासाठी तुमचे 3 ते 4 तास निघून जातात. तर आम्ही लोकांनी पहिला प्रिफर केलं की आम्ही पहिला जो दौलताबाद जो फोर्ट आहे म्हणजे तो चढायला एनर्जी लागते. तर बोला जोपर्यंत आपल्यामध्ये एनर्जी आहे आपण पहिला दौलताबाद फोर्ट किंवा देवगिरी फोर्ट आपण बोलू शकतो तो. चला मित्रांनो, आता आम्ही लोक आलो दौलताबाद फोर्टमध्ये. सुमारे 800 वर्षापूर्वी यादव राजांनी देवगिरी या नावाने हा किल्ला बांधला होता. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलिक याने या किल्ल्याचं नाव दौलताबाद ठेवलं आणि दिल्लीहून आपली राजधानी इथे हलवण्याचा निर्णय घेतला. या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची अभेद संरक्षण व्यवस्था. किल्ल्याभोवती खोल खंदक आहे म्हणजे किल्ल्याच्या बाजूला थोडंसं पाणी आहे. त्या पाणीमध्ये मगर वगैरे ते लोक ठेवायचे की म्हणजे शत्रू किल्ल्यामध्ये यायला नको. आणि त्यानंतर दुसरं होतं की इथं या किल्ल्यामध्ये बुलबुलाई आहे. तर म्हणजे शत्रू जर आला तर त्याला कुठे जायचं आहे कसं जायचं आहे ते समजणार नाही. तर तुम्ही जर ट्रेकिंग करायचा विचार करताय किंवा कुठं जाण्याचा विचार करताय तर हा एक खूप चांगला किल्ला असेल की जिथं तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि 800 वर्षापूर्वी बांधलेला किल्ला आहे. तर 800 वर्षापूर्वी एवढा चांगला एवढा म्हणजे तुम्ही तिथं जा. तिथं गेल्याच्या तो तुम्हाला माहिती पडेल की किती सुंदर आहे. चला तर मग माझ्यासोबत या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया या अजिंक्य किल्ल्याची प्रत्येक रंजक गोष्ट. यहाँ से तो ऐसे झाटा ये तीसरा ये क्या बोलते हैं बाउंड्री वॉल है. ओके हाँ ये नीचे गया वो जो सेकंड जो अपन उतर है वो. या बुलबुलैयामध्ये जेव्हा शत्रू यायचा तेव्हा काळोखामुळे त्याला समजायचं नाही की आपला माणूस कोण आहे दुसरा माणूस कोण आहे. ते एकामेकांना मारून टाकायचे आणि इन केस जर वरती गेले तर वरतून जे आहेत किल्ल्याचे जे रक्षक होते ते गरम तेल वगैरे टाकायचे, दगडे सोडायचे. त्यामुळे हा किल्ला जिंकणं थोडा मुश्किल होता. क्या रे भाई ये बुलबुलिया पे हम लोग आगे सामान लेके कैसे आते थे क्या पता. इधर अकेले आने की बात हो रही. तुम्हाला ट्रेकिंग करायला कमीत कमी 2 तास तरी जातातच. आणि 2 तास वरती ट्रेक केल्याच्या नंतर तुम्हाला हा एक असा अद्भुत दृश्य बघायला भेटेल. म्हणजे एवढा सुंदर हा किल्ला आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किल्ला हा असू शकतो. किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारं दृश्य पाहण्यासाठी हा संपूर्ण प्रवास नक्कीच सार्थक लागतो. आमच्यातला 1 प्लेअर शॉट झालाय. मागासपासून तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तो मागे राहतोय. त्याने आम्हाला खो दिला आणि तो पुढे गेला. त्याने आम्हाला खो दिला आणि तो पुढे गेला. नाही थांबला म्हणजे आशिष शुक्ला तिकडेच सुकला. आशिष शुक्ला खूप थकला तिकडेच सुकला. तो खालती बसला. तिथं वरती जाण्याच्या अगोदर मी पण थोडासा आराम करून घेतो. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत पण युद्धनीती, अभेद्य रचना आणि इतिहास यांचा संगम पाहायचा असेल तर दौलताबाद किंवा आपण देवगिरी बोलू शकतो. किल्ल्याला एकदा तरी नक्की भेट द्या. हा किल्ला फक्त पाहण्याची जागा नाही तर आपल्या समृद्ध इतिहासाचा एक जिवंत वारसा आहे.
तर या व्हिडिओमध्ये मी फक्त दौलताबाद फोर्ट कवर केला आहे आणि संभाजीनगरमध्ये मी कैलास मंदिर, बीबी का मकबरा, भद्रा मारुती असे दुसरे पण ठिकाण कवर केले आहेत. तर पुढे येणारे माझे जे व्हिडिओ असणार त्यामध्ये मी या 2-3 गोष्टी कवर करणार आहेत. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. इथून सीडी आहे बाजूने तरी पण इथून मरत जायचंय. सर इथून उठायला गेले, ज्या दगडाच्या भरोश्यावरती होते माहिती तो बघा. कॅमेरामॅन नेवर आहेत. अरे गेला दगड. इसलिए विनोद संभाल के उठ. पैर मत